मराठवाडा असेल किंवा इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, राज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला हवामान बदलामुळे का काय, परंतु पाऊस खरं तर या दिवसामध्ये कधी राज्यात पाऊस नसतो, परंतु राज्यामध्ये खूप ठिकाणी अतिजोरात गारपीट, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि पाऊस पडतोय ते शेतीचं नुकसान ज्यादा करतोय. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की फळबागा असतील, गहू असेल किंवा अनेक सगळ्या पिकांचे असतील, फळबागांचं या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि खूप जिल्ह्यामध्ये याचा फटका बसलेला आहे. आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे त्यामध्ये त्या सर्वांना आम्ही इथले आमचे महसूलचे अधिकारी असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील, ज्या माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सगळ्या शेतकरी पिकांचं पंचनामे करण्याचे आम्ही त्याप्रमाणे आदेश राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आम्ही सर्वांनी दिलेले आहेत. तर पंचनाम्याचं काम हे जवळजवळ बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे, अंतिम टप्प्यात आहे. आणि ज्यांचं नुकसान झालं अजूनही पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण मी माझ्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की जिथं शेवटी हा निसर्गाचा ह्यामध्ये कुणाचा दोष नाही, परंतु शेवटी निसर्गाच्या पुढे कुणाचं चालत नाही. जरी आणि काही ठिकाणी पाऊस जोरात पडतो त्यामुळे निश्चित प्रकारे नुकसानीचे सगळे पंचनामे हे केले जातील. आणि आपणही त्यामुळं तिथल्या गावच्या सरपंच असतील, गावातले प्रमुख मंडळी असतील, तालुक्याचे प्रमुख मंडळी असतील, ज्या ज्या शेतकऱ्यांचं या अवकाळीमुळे नुकसान होईल त्या सर्व नुकसानी भरपाईचे शेतीचे पिकाचे पंचनामे त्यांनी करून घ्यावेत आणि तो लवकरच अहवाल आमच्याकडे प्राप्त होताच राज्य शासन निश्चित प्रकारे या शेतकऱ्याला मदत करेल. 30-31 देखील अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पावसाच्या हवामानाने इशारा दिलेला आहे. हो, 100 मी एकच आव्हान करेल की आता ज्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की आता पाऊस तर पडणार आहे किंवा ज्या गोष्टी शेतामधनं आपण आज आताची ज्या अवकाळी पावसाचा जो त्यांनी अंदाज दिलेला आहे त्याच्या अगोदर जे काय आपल्या शेतामध्ये जे पीक असेल ते असेल, त्यामुळे ते जेवढं जर ते पिकाचे जर मॅच्युरिटी संपले तर ते पीक आपलं ते धान्य आपल्या घरामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये गोडाऊनमध्ये कसं आणता येईल ते आणण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. आणि जी काळजी पावसामुळं जे नुकसान होऊ नये यासाठी जी काळजी घेणं गरजेचं आहे ती काळजी निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांनी घ्यावी. आणि अजूनही निश्चित प्रकारे अवकाळी पावसाचं संकट हे आपल्या राज्यावरती आहे. कृषी महाविद्यालयात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे, तुम्ही आज भेट देताय, तर काय नेमका आढावा आणि काय सूचना यामध्ये दिल्या जातील? राज्यातल्या विद्यापीठांमध्ये अशा घटना घडू नये यासाठी, या गोष्टी घडू नये यासाठी खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो जो विद्यार्थी बीड जिल्ह्यातला गेलेला आहे त्या तिथं मेस चालवण्याचं काम ते सगळं एकत्र करत होता. आणि ज्यावेळेस तो त्याला करंट लागलेला आहे, तो करंट कशामुळे लागलेला आहे, काय लागलेला आहे, ह्याला कोण जबाबदार आहे, हे खरं तर आमच्या विद्यापीठाने पण ही काळजी खरं तर अशा गोष्टीमध्ये घेतली पाहिजे. जिथं करंट किंवा ज्या काही गोष्टी वायरिंगच्या असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या गोष्टीमध्ये निश्चित प्रकारे ताबडतोब त्याची दुरुस्ती ही खरं तर अगोदरच व्हायला पाहिजे होती. त्या बाबतीमध्ये मी आता तिकडंच कॉलेजवरती निघालेलो आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्याची सगळी चौकशी होईल आणि चौकशीमध्ये जे जबाबदार असतील त्याच्यावरती निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल. ऑडिट केलं जाईल 100% त्या बाबतीमध्ये केलं जाईल, दुरुस्त केल्या जातील. आणि विद्यापीठामध्ये अशा ज्या ज्या ठिकाणी असतील त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत त्या बाबतीमध्ये जिथं विद्यार्थ्यांची वर्दळ ज्यादा आहे, विद्यार्थी शेवटी मेस आहे आणि जिथं त्या बाबतीमध्ये ताबडतोब जिथं ह्या गोष्टी चारही विद्यापीठामध्ये त्या बाबतीमध्ये ताबडतोब तिथं सूचना दिल्या जातील आणि या गोष्टी परत होऊ नयेत याची काळजी निश्चित प्रकारे घेतली जाईल. तक्रारी आहे त्या कूलरच्या संदर्भात अनेकदा 100% हे मी आपल्याकडून बघितलेले. मी आता तिकडेच भेट द्यायला निघालेलो आहे. पण या बाबतीमध्ये कोण ज्यामध्ये दोषी असेल, कधी तक्रारी, ही सगळं मी माहिती जाणून निश्चित प्रकारे जो कोण दोषी असेल त्याला त्याच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल. मामा, उपमुख्यमंत्री अजित पवारांना जाऊन आज आपल्यातून 2 महिने झालेले आहेत, मात्र गेल्या 2 महिन्यात तुमच्या पक्षात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एका बाजूला महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि तुमच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही पदांचा राजीनामा दिलेला आहे. काल रात्री उशिरा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. खरं तर हे प्रकरण समोर आलं तेव्हा तुम्ही त्यांची पाठराखण केली होती. खरं तर आपल्या सगळ्यांना सांगतो की आपण ज्या दिवशी पाडव्याच्या सकाळी माझी मुलाखत त्यावेळेस घेतली त्यावेळेस खरात महाराज तर मी माझा स्वभाव असा की आम्ही कुठल्याच ह्या महाराज वगैरे असले बुवाबाजी आम्ही सगळ्याच्या विरोधात असतो. कारण अजितदादा पवार साहेबांची आम्हाला सगळ्यांना एक शिकवण आहे. त्यांनी कधीच अशा महाराज लोकांना, अशा भोंदू महाराजांना कधी जवळ केलं नाही.
कोण खरात आहे मला अक्षरशः तुम्हाला जर मला विचारलं तर त्या दिवशी सकाळपर्यंत मला माहिती नव्हती कोण खरात आहे. पण नंतर तो कळला की खूप मोठा तो भोंदू बाबा आहे. त्यांनी खूप काही गोष्टी ज्या व्हिडिओ समोर येत आहेत त्यांनी खरंच अशा लोकांना आता काय त्यांना शिक्षा तर म्हणजे मला वाटतं वेगळ्या प्रकारे कशी ह्यांना कसं म्हणजे ह्या लोकांना कसं ठोकून काढलं पाहिजे. मी कुठलाही महाराज ह्या महाराजांना ह्या कुठला महाराज आयुष्यामध्ये परत कुठली चूक ह्या महाराजांवर इतर सुद्धा महाराज जो लोकांना फसवतात, लोकांना नादी लावतात, कुठंतरी अगोदर कुटुंबाची माहिती घेतात, हे खरंय म्हणतात आणि एखादी गोष्टी चुकून असं 100त एखादी गोष्ट खरी होती आणि तीच वाजवली जास्त जाती आणि हाच हे लोक काय लोक इथं आपले प्रचार प्रसार करायला लोक हे करतात. खरंच अशा महाराजांना निश्चित प्रकारे जे चुकीचे या राज्यामध्ये खूप चांगले महाराज पण आहेत, चांगली माणसं पण आहेत, चांगले प्रवचनकार आहेत, चांगले कीर्तनकार आहेत, चांगले आज तुम्ही सांगा आळंदी, देहू, पंढरपूर या भागातले आपण किंवा आपल्या सगळ्याच भागातले असे खूप वेगळी माणसं आहेत, निस्वार्थी माणसं आहेत, निस्वार्थी महाराज आहेत ज्यांना आपण महाराज म्हणतोय की निस्वार्थी. पण हा खरात भोंदू बाबा हा मला माहित नव्हतं तो कसा आहे. मी आपलं बोलताना असं सहज बोलायला गेलो की बाबा शेवटी आम्हाला कार्यकर्त्यांना जपणं गरजेचं असतं. कोणतं कार्यकर्ता खरं तर ते महाराजांनीच सेटिंग लावली असते ते कुठेतरी ह्यांना घेऊन या तिकडे आणि मी त्या महाराजांना भेटतो. तो महाराज भोंदू आहे का तो कसा आहे मला तो खरातच्या बाबतीमध्ये माहिती नव्हतं. पण खरात अत्यंत चुकीचा माणूस आहे. मी त्याला कठोरात कठोर शिक्षा निश्चित प्रकारे त्याला मिळेल आणि मिळालीच पाहिजे आणि निश्चित प्रकारे मी खराताची किंवा अशी बाजू कधीच घेणार नाही. सुरुवातीला तुम्ही त्यांची पाठराखण केलेली होती. आता तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्याच पक्षातील काही लोक म्हणतात की रुपाली चाकणकर यांना सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी करा कारण की त्यांचा एक फोटो नाही. कारण आता या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मी या चौकशीमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी आता ज्या चौकशीमध्ये जे काय बाहेर येईल जे कोण असतील त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे अधिवेशनामध्ये त्यांनी हाऊसमध्ये त्यांनी जाहीर केलेले आहे. तर एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बाबतीमध्ये जो कोणी ह्यात दोषी असतील याच्यावरती कठोर कारवाई केली त्यांनी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री हे सर्वोच्च असतात आणि मुख्यमंत्री निश्चित प्रकारे त्याची चौकशी होऊन जे काय त्यात कोणी दोषी असतील मी कोणाचं नाव घेत नाही जे कोण दोषी असतील त्याच्यावरती निश्चित प्रकारे कार्यवाही होईल. नरहरी झिरवळचा पण एक असाच व्हिडिओ बाहेर आला होता त्यावरनं पण वादंग माजलेला आहे. आता कालच त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे. तो व्हिडिओ खरा खोटा आता मी त्या परत आणि काय तर म्हणाल परत तुम्ही परत माझी ब्रेकिंग न्यूज चालवचाल. या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी कालच चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे चौकशीत आपल्या सत्य उघड होईल आणि सत्य ऐका ना त्याने राष्ट्रवादीचेच नेते वादात का सापडतायत? एका बाजूला रुपाली चाकणकर असतील, दुसऱ्या बाजूला नरहरी झिरवळ असतील. ठरवून चाललेलं आहे की नेमकं काय वाटतं? असं ठरवून वगैरे अनेक पक्षाची लोक राष्ट्रवादीचेच नेते का अडचणीत येत आहेत सातत्याने? टार्गेट नाही असं राष्ट्रवादीला वगैरे टार्गेट वगैरे होत नाही. सगळ्यांचीच नाव त्यात मध्ये सगळ्यांचे फोटो फार सगळ्याच नेत्यांचे फोटो त्यांनी केलेले असं राष्ट्रवादीला वगैरे टार्गेट केलेलं नाही. असं म्हणणं पण चुकीचं मला वाटतं. राजकीय दृष्ट्या पहिल्यांदा रुपाली चाकणकर आता नरहरी झिरवळ मी एवढंच तुम्हाला सांगतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावरती चौकशी कमिटी बसवली. ह्यात जो कोण दोषी असतील ते व्हिडिओ सगळे चेक केले जातील. आता व्हिडिओ व्हायरल करू नका पण त्यांनी सांगितलेले. कारण काय असतं की एखाद्या कुटुंब किंवा काही गोष्टीमध्ये त्या गोष्टी काय परत भविष्यामध्ये काय चुकीच्या होऊ नयेत. त्यामुळे निश्चित प्रकारे मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही गोष्टीच्या बाबतीमध्ये चौकशीचे आदेश दिलेले. त्यामुळे थोडं थांबा, वाट पहा. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यात जो कोण दोषी असतील त्याच्यावरती या राज्याचे मुख्यमंत्री कारवाई करतील. आपण सांगितलं की आपल्या पक्षाने कधीच भोंदू बाबाचं समर्थन केलं नाही. म्हणजे भोंदू बाबा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा 10 वर्ष झाला मात्र त्याची अंमलबजावणी कुठंच होताना दिसत नाहीये. आता या ह्यातनं शिकाय मिळेल. ह्यातनं 100% ती अंमलबजावणी झाली पाहिजे. खरं तर ज्यावेळेस एखादी गोष्ट घडती त्यावेळेस माणसाला शिकाय मिळतं. निश्चित प्रकारे शासन या बाबतीमध्ये काळजी निश्चित प्रकारे घेईल आणि या राज्यात जे भोंदू बाबा असतील जे भोंदू बाबा करून जनतेची फसवणूक करत असतील, आमच्या महिला भगिनींची फसवणूक करत असतील यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल.